नमस्कार फ्रेंड्स, दीपाज कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची चिक्की. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे एक वेळ अशी चिक्की करून हिवाळ्यात नक्की खावी. आणि रेसिपी ही खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे आणि 1 कप थोडंसं कमी तीळ घेतलेले आहे. दोन्हीचे प्रमाण सारखे घ्यावे. 1-2 चमचे तूप घेतलेलं आहे. इथे मी एका भांड्याला तूप लावून घेत आहे. ताट घेतलेलं आहे. ताट उलटं करून घेतलेलं आहे. ताटाच्या खाली मी पोळीपाट ठेवलेला आहे, त्यामुळे ताट सरकणार नाही. ही प्रोसिजर आधीच करावी. जेव्हा आपले चिक्कीचं मिश्रण जे गरम असते त्यावेळी जर आपण हे असे तूप लावून घेतलं तर ते चिक्कीचं मिश्रण घट्ट होईल. त्यामुळे हे आधीच करून ठेवा. आता गरम कढईमध्ये 1 कप गूळ घातलेला आहे. गूळ येथे मेल्ट करण्यास ठेवू आपण. इथे आपल्याला पाक करायचा आहे गुळाचा. अगदी 3-4 मिनिटात आपला गूळ मेल्ट होऊन जाईल. एकसारखं फिरवत राहायचं. आता हे कुठपर्यंत करायचं. इथे अर्धा चमचा तूप घातलेला आहे. हे कसं बघायचं आता झालेलं आहे म्हणून. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता त्यात 1-2 चमचे गुळाचं मिश्रण घालू. आता बघू शकता, जर ही कडक गोळी तयार झाली तर समजून जायचं आपला पाक रेडी झालेला आहे. पण इथे थोडंसं नरम आहे आणि टाकताना मला थोडासा आवाज कमी येत आहे. अगदी अर्ध्या मिनिटांनी परत मी चेक करते. पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण घेते. परत एक वेळ गोळा करून बघायचा. बघू शकता असा कडक असा गोळा तयार झालेला आहे आणि गोळी असा टणकन आवाज येतो पडल्यावर. आता आपला पाक बरोबर झालेला आहे. गोळीसारखं मिश्रण झालं की समजून जायचा पाक झालेला आहे. आता 1 कप तीळ घालून घेते मी. तीळ इथे पांढरे शुभ्र घेतलेले आहे मी. गावरान तीळ घेतलेले नाही आहे. पॉलिशचे तीळ आहे हे. त्यामुळे चिक्की छान दिसेल, पांढरे शुभ्र चिक्की येईल आपली. अगदी 3-4 मिनटं आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि लगेच गरम गरम आपल्याला भांड्यावर घालून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण आधीच इथे तूप लावून घेतलेलं होतं, कारण हे लगेच पटकन प्रोसिजर करायची आहे, नाहीतर आपलं मिश्रण घट्ट येऊन जाईल आणि वडी बरोबर पडणार नाही. आणि फास्टमध्ये इथे हे सेट करून घ्यायचं आहे. इथे चमच्याला चिपकत आहे, मी तूप नाही लावलेलं आहे. आता चमच्याला छान तूप लावून घ्यायचं आहे, नाहीतर ते चिपकून मिश्रण चिपकते. आता चमच्याचं हे मिश्रण काढून घेते आणि चमच्याला मी छान तूप लावून घेते. बघू शकता तूप लावल्यावर अजिबात चिपकत नाही आहे. तुम्ही इथे वाटी, प्लेट काही घेऊ शकता. भांड्याला तूप लावून घ्यायचं आणि फास्टमध्ये इथे प्रेस करून घ्यायचं. लगेच 2-3 मिनिटात आपलं मिश्रण सेट होऊन जाते. आणि गरम असतानाच इथे वड्या पाडून घ्यायच्या, नंतर वड्या पडणार नाही. आपलं मिश्रण कडक होऊन जाईल. अगदी 5-10 मिनिटात आपलं मिश्रण कडक होऊन जाते. बघू शकता आता नरम आहे, तर छान वड्या पाडून घ्यायच्या. वड्या नाही पाडल्या तसेच त्याचे काप केले तरी छान लागेल. आकार महत्त्वाचा नाही आहे, चव महत्त्वाची आहे. आता इथे मी बदामचे काप घातलेले आहे. अगदी ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही तर काहीच गरज नाही. तशी आपली चिक्की छान लागणार आहे. परत एक वेळ मी छान कापून घेते, म्हणजे काढण्यास सोपी जाईल. बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता इथे अर्धा तास थंड होऊ देऊ. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
अर्ध्या तासानंतर आपण चिक्की काढून घेऊ. बघू शकता काठाकाठाने बरोबर निघून आलेली आहे. आता याच्या वड्या काढून घेऊ. जर तुमचं मिश्रण थोडंसं ताटाला चिपकलं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं ताट, म्हणजे निघून येते सर्व. आता याच्या वड्या काढून घेऊ. बघू शकता सहज आपल्या वड्या निघून आल्या आणि इथे आपल्या तिळगुळाची चिक्की तयार झालेली आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि हिवाळ्यात खाणे कधीही चांगले. शरीराला गरम ठेवण्यास मदत करते. तुम्हीही करून बघा.